ए हा एक व्यक्ती आहे एवढा आपण घ्या. ए हा एक काम 20 दिवसात करते. किती दिवसात? 20. आणि 20 दिवसात करते. व मी हा तोच काम 30 दिवसात करते. ठीक आहे. प्रश्न काय म्हणला तर दोघे मिळून हा काम किती दिवसात करते? प्रश्न 5 तुम्हाला वाटत असेल प्रश्न कठीण आहे ना? प्रश्न कठीण ना, आपलं वाचणं कठीण आहे. बरोबर आहे. आता मला सांगा एक गोष्ट, लिहिले प्रश्न लिहिले का? लक्ष द्या. लिहिण्याकडे लक्ष नको, इकडे लक्ष. चला बघा, ए हा एक व्यक्ती आहे समजून घ्या. एच्या कोणी एका ठिकाणी समजून घेऊन अजय. ठीक आहे. अजय हा एक काम 20 दिवसात करते. तर त्याचा समजून घेऊन विजय हा काम तोच काम 30 दिवसात करते. बरोबर आहे. तर दोघे मिळले एकत्र किती दिवसात करते? 20. हां, आता तुझे आन्सर 20 आहे. पाहून 20 कसं 20 होईल? कारण की ए हा व्यक्ती 20 दिवसात करताय, बी हा 30 दिवसात करताय. तोच काम समजून घ्या. घर बनवायचे आहे आणि घर बनवताना नाही का, ए व्यक्ती येते 20 दिवसात काम करते आणि ए दुसरा व्यक्ती तोच घर बनवायला येतो 30 दिवसात करते. आता दोघे एकत्र आले तर किती दिवसात? 50. आता 50 तुम्ही गणित लावले 20 आणि बरोबर आहे. लावले का नाही? होऊ शकत नाही. गणिताला उत्तर देते का? मला सांगा, 20 दिवसात हा करतात, 30 दिवसात ते तो करतात. वेगवेगळे करताय काम करत. ए वाला वेगळा करताय समजून घ्या. ए वाला इकडे घर बांधताय आणि बी वाला इकडे घर बांधताय. ए वाला 20 दिवसात करताय, बी वाला 30 दिवसात करताय. तर दोघांना एकच घर बांधायचे. 50 दिवसात थोडी होईल. 2 घर होईल 50 दिवसामध्ये. इथं काय म्हणताय? एकच घर. किती घर? आता त्यांनी असा प्रश्न दिला, हे राहते म्हणजे दिमाग फिरवण्यासाठी प्रश्न. तिथं काहीच करायचं काय करायचं? आपल्या फक्त निवडून टाकायच्या ए. बरोबर आहे. ए इक्वल टू किती दिवस आहे? 20. आणि बी इक्वल टू 20. दिले. आता असं झाला ना, एवढा क्लिअर झाला ना आपला. ए बरोबर 20 दिवस, बी बरोबर 30. आता पण याची लसावी काढायची. काय करायची? आता तुम्हाला याची सोपी टिक आहे सांगतो. लसावी काढून काढा म्हणता. किती येईल लसावी सांगा बरं. याची लसावी येते 6. किती येते? बरोबर आहे. याची लसावी येते 6. कसं सांगतो का? 20 3 30 दुने म्हणजे अशी 2 संख्या राहिली आणि ज्याच्यामध्ये पूर्ण भाग जात असेल दोन्ही संख्या येतात, त्याला लसावी म्हणून सगळं घोषित करून द्यायचं आपल्या मतावरसाठी. ठीक आहे. आता याची लसावी आली 6. किती आली? समजलं एवढं? आता मला सांगा, 60 दिवस आली आहे इथं लसावी. आता याच्यावर आन्सर कसं निघाल? आयडिया नाही? एवढं क्लिअर झालं नाही लसावीच्या? आता क्लिअर. ट्रिक सांगू? ट्रिक चलो, ट्रिक ते बरोबर आहे. किती दिवस आहे? 20 गुणिला 3 भागाकार लागते. 20 प्लस 30 सेम ठेवलं. पहिलं काय केलं? भरतं, नंतर भागाकार, नंतर काय पहिला गुणाकार, नंतर प्लस केलं इथं. पण हे भागाकार मध्ये आला ना, खाली आला भागाकार मध्ये आला. आता काहीच करायचं नाही. याचं सिंपल ट्रिक आहे. 20 गुणिले 30 किती होते रे?
20 गुणिले 30 2 दुने 2 तरी 6 2 शून्य येतो जोड बाकी काहीच नाही ते काही चमत्कार नाही करायचा विचार हां हां 30 आणि 20 किती होते बरोबर हा शून्य कटला हा शून्य कटला 5 उरले तिकडे 60 उरले 12 म्हणजे 60 इथं वरतं 60 आहे 12 ने भागला तर 60 येईल ना करून दाखव 12 किती उरले 5 आणि हे 60 बरोबर आहे ना 5 का उरला किती 6 आणि 5 किती एक उरते ना हा शून्याला खाली 5 गुणे झाला भागाचं झाला काय कधी ना ठीक आहे एवढं क्लिअर झालं पहा समजून घ्या आता पूर्ण क्लिअर करून देता पहा आपला प्रश्न काय विचारला होता ए हा एक काम 20 दिवसात करते तर बी तोच काम 30 दिवसात करते तर दोघे म्हणून तो किती दिवसात करते कोणी सांगितले 50 कोणी सांगितले 70 कोणी सांगितले 20 पण असं होऊ शकत नाही ना कारण की एकटा करता काम पण दोघे एकत्र आले तर जास्त मेहनत लागते ना आपण 2 हाताने काम करतो एकटा व्यक्ती किती हातात करते पण दोघे जण एकत्र आले किती हात होते का नाही तसं साधन आहे तर आपण काय करू 20 गुणिला आले किती 600 मग नंतर काय केलं भागाकारामध्ये 20 गुणिले 20 प्लस 30 मग आले किती 50 आले 50 ने 600 भागाकार केलं समजून घ्या इथं हे भागाकार म्हणजे 0 0 कट आता उरले इथं 60 आणि इथं उरले 5 मग आपण काय केलं 5 ने 60 ने भागाकार केलं किती आले मग म्हणजे किती दिवसात केलं होतं काम दोघे मिळून किती दिवसात समजलं आता ठीक आपल्याला एकच